टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तर आयुक्तांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे। त्यांना आम्ही व्हिडिओ पण दाखवले, त्यांना एक पेन ड्राईव्ह पण आम्ही दिला आहे या सगळ्या याचं जे शूटिंग केलेलं आहे आमच्या लोकांनी त्याचा, आणि त्यांना आम्ही विनंती केली की यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तर आता त्या ई कॉमर्सचे लायसन्स शासनाने म्हणजे महाराष्ट्र शासनाने दिले आहेत का केंद्राने FSSAI आहेत ते बघायला लागेल म्हणाले। पण जरी केंद्राने दिली असली तरी त्यांच्याबरोबर आम्ही जॉईंटली त्यांच्याबरोबर त्यांना सोबत घेऊन ॲक्शन करू, आणि जर स्टेटची असतील तर आम्ही डायरेक्ट ॲक्शन घेऊ शकतो। तर त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। डिलिव्हरी कंपन्यांना खास करून सातत्यानं फसाईचे हे लायसन्स असतात, त्यामुळे तुम्ही फसाईला सुद्धा अशाच पद्धतीनं निवेदन देणार आहात का, किंवा त्यांच्या नाही, आता त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आमच्याकडे निवेदन द्या, आम्ही फसाईला सोबत घेऊन ही कारवाई करू। पण तुम्ही ज्यावेळेस आपले काही पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले होते त्यावेळेस काहीतरी खोटे खंडणीचे गुन्हे दाखल करू अशा प्रकारच्या धमक्या वगैरे दिल्या जात होत्या। हां, त्यांचे जे कोण लिगलवाले आहेत ते आमचे केतन नाईक वगैरे सगळे जेव्हा तिथे गेलेले तर त्यांना सांगणार ना आम्ही मग खंडणीचा गुन्हा दाखल करू। बापाचं राज्य आहे काय, हा गुन्हा दाखल करू तो गुन्हा। माझी पोलिसांना पण विनंती आहे, आम्ही जे काम करतोय ते लोकहिताचं काम करतोय, त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। हे जो कोण भैये भरलेले आहेत त्यांच्या लिगल टीममध्ये त्यांचं ऐकून पोलिसांनी काम करू नये, आमची विनंती आहे त्यांना। ठाण्यामध्ये स्विगीचा प्रकार अविनाश जाधव यांनी उघडकीस आणला होता, ते सील केलं, हे देखील असंच होईल अपेक्षा काय आहे तुम्हाला? हां, म्हणजे तिकडे तर स्विगीला तर मला असं वाटतं FDAनेच कारवाई केली आहे। तेच आम्ही त्यांना सांगत होतो की FDAला अधिकार आहेत कारवाई करायचे, चेक करतील आणि करतील, पण आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं कारवाई करू म्हणून, तर कारवाई करतील। एकंदरीत किती दिवसाचा अल्टिमेटम असेल, किती दिवस वाढ? नाही, अल्टिमेटम नाही, करतील त्यांच्या प्रोसिजरप्रमाणे करतील, नंतर आम्ही आहोत आणि ते आहेत। तुमचं भोंग्यांचं आंदोलन तुमचं होतं, परंतु आता किरीट सोमय्या प्रमुख झाले, ते ठीक चांगलं आहे ना, आमच्या पावलावर पाऊल ठेवतात किरीट सोमय्या, स्वागत आहे त्यांचं। पण त्यांना धमक्या येत आहेत, ते म्हणतात की आम्हाला धमक्या येत आहेत ठिकठिकाणावरून, ते पोलीस स्टेशनला देखील पोहोचले होते त्यांचा मुलगा, आणि तक्रार करतायत ते त्यांना भोंग्यांचं आंदोलन पुन्हा ते घेत आहेत, ठिकठिकाणी जाऊन अनधिकृत भोंगे होऊ देणार नाही आणि काढून नाही, हेच आव्हान साहेबांनी केलेलं की अनधिकृत भोंग्याविरुद्ध सगळ्यांनी तक्रारी केल्या पाहिजेत। तर साहेबांची सूचना किरीट सोमय्याजी पाळत असतील चांगलं आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। असंच सगळ्या लोकांनी पुढं आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे। तुम्ही हातभार लावणार आहात का? निश्चित, जेव्हा सांगतील तेव्हा हातभार लावू ना, आमचं आंदोलन आहे, आमचा हातभार आहेच त्याला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।